हॅलो एव्हरीवन, मी आणि माझी मम्मी गच्चीवर काय करते ते पण इतक्या रात्री चंद्रासोबत. हो, तर आम्ही बनवत आहोत गच्चीवरती भरीत. ही आमची छोटीशी चिपा. आमचा आहे चुला ज्यावर आम्ही ठेवलेले वांगे 4 आणि जे होतील तोवर आम्ही ते पीठ भिजवू. मम्मी कसं वाटतंय? एक नंबर. ओ आता वांगी भाजली जात आहेत, तोवर मम्मी आणि मी लसूण शिलून घेऊ. तो चलो लेट्स गो. भुसलं गेलं ते. बनवण्यासाठी सुरुवात झालेली आहे. इथे तेल टाकलंय, ते आता गरम झालंच असणार. आणि हे चुल्यावरचं भरीत खाण्याची वेगळीच मजा आहे. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. आई काय कुठतेस? भरीतमध्ये टाकायचं. काय काय टाकलंय त्यात? मिरची, लसूण, जिरे आणि अद्रक. बरं, ते आता लवकरच सुरुवात झालेली आहे भरीत बनवण्यासाठी. इथे जाळ पण छान झालेलं आहे. चला मग मित्रांनो, आता तेलामध्ये कांदा टाकलेला आहे. आता शेंगदाणे, कांद्याची पात. आता याला छानपैकी मिक्स करून घेऊ. आता याला छानपैकी मिक्स झालंय. मम्मीने थोडं जिरं टाकलं यात. त्यानंतर आता मी हे भाजलेलं वांगे मिक्स करणार आहोत छानपैकी त्यात. मग त्याला थोडं शिजू दिल्यानंतर हे आपलं भरीत तयार होणार लवकरच. आता आई त्यात कांद्याची पात, कांदा आणि शेंगदाणे त्यात हात बनवलेला टाक. मिरच्या, लसूण आणि अद्रकचा ठेचा मिक्स करून, म्हणजे याने भरीत तिखट लागेल. आता आई त्यात मीठ टाकत आहे भाजलेल्या वांग्यामध्ये चवीनुसार. आणि भाजीमध्ये सुद्धा याला आपण छानपैकी परतून घेऊ. भाजीमध्ये आता भाजलेलं वांगे टाकण्यात आले आहे. छानपैकी परतून घेतलेलं आहे. मीठ टाकली, कांद्याची पात टाकली. आता थोडंसं परतून घेऊया. हे काम आपण आपल्या आईजवळ घेऊया. चला, आपलं भरीत बनवून झालं आहे. आता त्याला शिजवायला ठेवूयात. किती मिनटं ग? हां, कारण आपण चुलीवर करतोय आणि त्याचा या प्रकारे इथं भरीत झालेला आहे. तुम्ही बघू शकतात. भरीत झालेला आहे तो आपण त्याला चुलावरून उतरून घेतलेला आहे.
बाजूला ठेवलेलं आहे. या प्रकारे आपलं हे छान प्रकारचं भरीतला पेपरने झाकून ठेवलेलं आहे. आता इथं तेल टाकण्यात आलेलं आहे, कारण लवकरच आम्ही भज्यांवर ताव मारणार आहेत. तेल मस्त गरम झाले की भजे काढण्याची सुरुवात आम्ही करू. आता पीठ मळून सुद्धा झालेलं आहे. याची आपण पुऱ्या बनवणार भरीसोबत खाण्यासाठी. छान छोट्या छोट्या पुऱ्या लाटत आहे आणि मम्मी त्या तळणार आहे. तर ही बघा मी बनवलेली पुरी.